पाहुयात खास रिपोर्ट। पुण्यामधील प्रसिद्ध शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणावरून एक नवा वादच निर्माण झालेला आहे। 2 दिवसांपूर्वी काही महिलांनी नमाज पठण केलं आणि यावरूनच भाजप आता आक्रमक झालेली आहे। काय आहे नमाज पठणावरून निर्माण झालेला हा वाद, पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। शनिवार वाड्यात नमाज पठण, नमाज पठणावरनं दिवाळीत रणखंदन। शनिवार वाड्यात नमाज पठण केल्यानं आता नवा वाद पेटलाय। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ शेअर केला। शनिवार वाड्यात नमाज पठण चालणार नाही असं म्हणत मेधा कुलकर्णींनी हा व्हिडिओ शेअर केला। या व्हिडिओत 3 बुरखा परिधान केलेल्या लहान मुली आणि 3 बुरखा परिधान केलेल्या महिला दिसतात, ज्यात त्या नमाज पठण करत असल्याचं दिसतंय। मेधा कुलकर्णींनी शेअर केलेला हा व्हिडिओ 1 मिनिट 6 सेकंदाचा आहे आणि यावरनच आता नवा वाद पेटला आणि यावरूनच मेधा कुलकर्णी यांनी ट्विट करत काही सवाल उपस्थित केले। शनिवार वाड्यात नमाज पठण चालणार नाही, हिंदू समाज आता जागृत झालाय। पुण्याचं वैभव शनिवार वाडा ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ? सारसबाग येथे झालेल्या नमाज पठणाच्या घटनेनंतर शनिवार वाड्यात घडलेला प्रकार हा प्रत्येक पुणेकरांसाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय। पुणे प्रशासन नक्की करतंय काय? आपल्या वारसा स्थळांचा सन्मान कुठे हरवतोय? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पतित पावन संघटना आक्रमक झाली। शनिवार वाड्याच्या परिसरात त्यांनी आंदोलन केली, गोमूत्र शिंपडलं, शेणानं सारवलं। शिवरायांचे आठवावे, जीवित मानावे। आमच्या पोलीस प्रशासनाला काही दिसलं नाही। आज आम्ही झेंडा लावतो, आम्हाला विरोध करतायत, याचं उत्तर पोलिसांनी मला द्या। आम्ही अत्यंत शांतपणे फक्त झेंडा लावण्यासाठी आलोय। झेंडा लावू द्या, आमचं आंदोलन थांबेल आणि पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो, त्यांच्या प्रार्थना स्थळावरती तुम्ही बघा लावून देणार असेल? इथून पुढे आता इथं जर नमाज होत असेल तर हिंदू समाजाची संयमशीलता संपलेली आहे। अंकुश काकडे मारुतीच्या मंदिरात रोजा इफ्तार पार्टी घेऊ शकतात, तर त्यांच्या बुड्यात जर दम असेल तर त्यांनी एखाद्या मस्जिद मध्ये 1 दिवसाचा गणपती बसून दाखवायचा। ओपन चॅलेंज आला त्यांना। शनिवार वाडा परिसरात भगवा झेंडा लावण्याचा आग्रह यावेळी पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला। पोलिसांनी त्यांना अडवलं, पण कार्यकर्ते मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते। या आंदोलनात मेधा कुलकर्णी देखील सहभागी झाल्या आणि यावेळी प्रशासनाच्या भूमिकेवर त्यांनी सवाल उपस्थित केले। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढलंय। लक्ष्मण बूम धर आपला, म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कृती केली हे निदर्शनास येतंय। म्हटलं कधी केलं होतं हे? तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास हे कृत्य घडलेलं आहे। अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की खबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात। अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही। यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे। सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत। गेल्या काही महिन्यांपासून संस्कृतीचं, विद्येचं माहेरघर असलेलं पुणे हे धार्मिक वादाचं माहेरघर होत आहे। याआधी सारसबागेत झालेल्या नमाज पठणाचा वाद पेटला। सप्टेंबर महिन्यात मंचरमध्ये दर्ग्याच्या दुरुस्ती दरम्यान भिंत कोसळली आणि मंदिरासारखी रचना आढळली। सप्टेंबर महिन्यातच रील स्टार अथर्व सुदामेच्या हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या व्हिडिओवरनं वाद झाला। ऑगस्ट महिन्यात यवतमध्ये हिंदू धर्मगुरूंविषयी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं दंगल उसळली होती। पौड गावात मुस्लिम तरुणाकडनं देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या आरोपानं मुस्लिम कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला होता। आज जो पुण्यामध्ये शनिवार वाडा येथील मजारीवरनं खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे जी नाटके केली त्याच्यावर त्यांना तातडीने त्यांच्यावरच हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणे, पुणे शहरातील सामाजिक वातावरण बिघडवणे याच्यासाठी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। शनिवार वाडा हा मराठा साम्राज्य पेशव्यांचं मुख्यालय, मुळामध्ये हे पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचेच होते। आपल्या पुण्याच्या लोकप्रिय
अतिशय अलर्ट असणाऱ्या माननीय खासदार मेधाताई कुलकर्णी प्रसिद्धीसाठी काहीही आहे, है ना मेधाताई? अहो मेधाताई, तुम्ही आता ज्या शनिवार वाड्यामध्ये जाऊन नाटकं करताय, नाटकं बरं का, नाटकं करताय ती थांबवा. हिंदू मुस्लिम करणं थांबवा. आणि भगवा हिरवा अहो तुमच्या झेंड्यामध्ये हिरवा आहे, काढा मग तो. गेल्या वर्षभरात धार्मिक वादानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली झाल्या. यात सोशल मीडियाचा वाटा सर्वाधिक होता. केवळ अफवांमुळे आणि स्टेटस ठेवल्यानं शेकडो तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडलेल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्राचं हे चित्र नक्कीच चिंताजनक आहे. रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे. कुठे हे